लक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदि साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। ओम गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री जगद्गुरु सिद्धार्थ स्वामी महाराज की जय। सद्गुरु महादेवप्पा महाराज की जय। सद्गुरु शिवशरणम्मा महाराज की जय। सकल साधु संत महाराज की जय। जया जन पार्वती पते शिवर महादेव। श्री सिद्धेश्वर महाराज की जय। श्री शरणेश्वर महाराज की जय। श्री सिद्धम कृष्णयप्पा महाराज की जय। श्री नरसा विठल की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। भारत माता की जय। परवा दिवशी सांबा ब्रह्मलोकी गेला आणि कालच्या दिवशी त्यांची आणि ते कमावलेला पैसा संबंध ब्राह्मण गुरुजनाला ब्राह्मण लोकांना गोर गरिबांना वाटून टाकली आणि तो 3000 दे रे हे माझं ध्येयाचा संबंध करतो म्हणजे 3000 मला
उपजत नाही तर कमिशन द्यायला. हा 3,000 दिलेला आलाच नाही आणि 10,000चं नको म्हटले. आता जे लोक 10,000 देतो म्हणजे 3,000 जास्त का 10,000 जास्त. मग तो 3,000 दिलेला माझा संबंध केल्यावर ते फिटले. मग तुझं 10,000 घेऊन मी तुझा संबंध करते. तो आलाच नाही. मग ती बाई उपवास राहिली. गोरगरिबांना वाटून टाकली, ब्राह्मण लोकांना वाटून टाकली, साधू संतांना वाटून टाकली. संध्या, स्नान, ध्यान, पूजा आणि गंगा स्नान, दीप ध्यान, वस्त्रदान, गोदान, भूदान, सुवर्णदान हे सर्व केली. मग केल्यावर ब्रह्मदेव लाजीरवाण झाला. मग ब्रह्मदेव लाजीरवाण होऊन ब्रह्मदेव काय झाला, लाजीरवाण झाला. लाजीरवाण होऊन म्हणाला आता हे जिंकले, नारायण जिंकला आणि नारायणची बहीण ही जिंकली म्हणून तो हारला. मग स्वतः पुष्पक इमान घेऊनच नारायणला आणि नारायणच्या बहिणीला मग गोलोक म्हणजे ब्रह्मलोकाला नेला. काय हे गोदान अर्पण केले, कमावलेलं धन ही अर्पण केले. मग महान पुण्य आहे कशामध्ये, अधिक मासामध्ये. तुम्ही जे जे देईल ते ते तुमचं थोडंच आहे. सगळे रोग जातात, आरोग्य वाढतो. फुलाचे हार चांगले आणि आम्ही का सांगतो, फुलासारखं ध्येय असावा म्हणून सुवर्ण दान करावा. खणखणीत ध्येय असावा म्हणून फुलाचं धान फुलासारखं प्रफुल्लित असावा. मेलेल्या माड्यासारखं राहू नये. काजळ लावी, कुंकू लावी, टिकळा दावी लोका, देवाजीचा संग नाही, रंग पडला फिका. मेकअप केल्याने ते 1-2-3 तास राहतो. मेकअप 2-3 तास झालं ना सगळं घामाने निघून जातो. मग ते सौंदर्य खरं नसतो. मग सौंदर्य कशाने येतो म्हणजे साधूच्या सेवेने, ईश्वराच्या सेवेनं. पण ईश्वर आम्हाला दिसतच नाही. दिसत नाही का बघण्या, देव दिसत नाही का, देवाला बघण्याचं वृत्ती तुमच्या जवळ नाही. देव आहे तर सामान्य रूपाने आहे. मूर्तीमध्ये देव आहे. तुम्हाला मूर्तीला तुम्ही हार घालतात तर का देवाला हार घालतो. मूर्तीला हार घालतो, देव मिळत नाही तुम्हाला. सामान्य वस्तू आला का लक्षामध्ये. सामान्य विशेष. विशेष म्हणजे काडी पेटीमध्ये अग्नी आहे परंतु त्या अग्नीवर स्वयंपाक करता येते का. काडी पेटीमध्ये अग्नी आहे का नाही, आहे परंतु स्वयंपाक होत नाही. काडी डब्याचं आणि दुसऱ्या काडीचं संयोग झाला ना मग अग्नी निर्माण होतो. त्या अग्नीपासून स्वयंपाक करता येते. घरातला अंधार घालवता येते. पाणी तापवता येतो. सगळं काय त्या अग्नीमुळे करता येते. देव आहे परंतु सामान्य रूपाने असलेला देव तुम्हाला आशीर्वाद देत नाही. आता किती दिवस झाले तुम्ही करायला देव देव. ते देव आमच्यावर प्रसन्नता आहे का, ते देव आम्हाला कळालंय, तुम्हाला कळालं नाही का. तिथं देव नाही का, विशेष नाही. गाडी डब्याच्या पेटीतलं अग्नी घर जाळतो का, पाणी तापवतो का, स्वयंपाक करतो का, करत नाही. मग 2 काडी डब्याचं घर्षण झालं म्हणजे अग्नी निर्माण होतय. सर्व काम करता येतंय. स्वयंपाक करता, शेकून घेता, भाजी भाकरी करता. पण काडी डब्यात अग्नी आहे परंतु त्या अग्नीच्या पासून काही उपयोग नाही. तसं आपण ज्याला बसतो तो त्याचा काही उपयोग नाही. म्हणून तुम्ही गुरुला शरण जा. गुरुच्या ठिकाणी विशेष आहे.
दोघांचा संबंध आहे, तर चैतन्याचं आणि गुरुच्या सुद्धा अंतःकरणाचं संबंध आहे. म्हणून ते अंतःकरण तुम्हाला आशीर्वाद देतो. दगडातला देव, मूर्तीतला देव तुम्हाला आशीर्वाद देत नाही. देव नाही का? आहे, पण सामान्य आहे. सामान्य कळालं का? सामान्य विशेष. मूर्तीमध्ये देव नाही, ते देव आम्हाला दिसतं. सामान्य आणि विशेष हे तुम्हाला कळायला पाहिजे. मग तेव्हा पार्वतीकडं एकदा वशिष्ठ ऋषीची बायको कैलासाला गेली. कैलासाला गेल्यावर मग पार्वतीने पंचगौरीचं पूजा करत होती. थाट माटाने, गुरुचं पूजा थाटा माटाने पूजा करावं लागतो. सर्व आरोग्य, ऐश्वर, कीर्ती, आरोग्य हे सगळं वाढतंय. आणि चिंगूसपणाने, आता खूप गोष्ट आहे, तीच गोष्ट आहे. तुम्ही 2 दिवस ऐकायला तर लई बरं होईल. मग तेव्हा काय झालं, हे प्रजापतीचे पोरी पार्वती. मग काय ग पार्वती, तू 5 मूर्तीवाच पूजा करू लागली. मग कोण का ग, कसं काय म्हणले? नाही, मला दुर्वास महाऋषी माझ्या घरी आले होते. मग मला मनासारखा पती मिळावा, मनासारखा नवरा मिळावा, म्हणून माझी आईने नवऱ्याच्या घरी जाते वेळी मला पंचगौरीचं पूजा कर म्हणून आंदण दिली होती. काय दिली होती? आंदण म्हणजे कळतं का नाही? गाय दान देतो, वस्त्र दान देतो, सुवर्ण दान देतो. जे जे तुम्हाला लागतं ते ते सगळं अधिक मासामध्ये द्यावं असं शास्त्र आहे. तुम्हाला सोनं हवं पाहिजे, सोनं बी द्यावं. वस्त्र पाहिजे, भारी भारी वस्त्र पाहिजे, भारी भारी वस्त्र द्या. दूध तूप पाहिजे, ते दूध तूप द्या. गोधान द्या, शेण सारवायला पाहिजे, गोधान पाहिजे. तुम्हाला पाहिजे ना गोधान? सर्व प्रकारचं ऐश्वर पाहिजे. मग तुम्हाला आरोग्य पाहिजे, म्हणजे अधिक मास, श्रावण मास, तुमचं दसरा, तुमचं हे श्रावण, हे 4 महिन्यामध्ये तुम्ही गुरुचं, ईश्वराचं सेवा करा. संसाराचं सेवा केलं तर काही तुम्हाला आरोग्य लाभणार नाही. मग तेव्हा म्हणाले पंचगौरीचं पूजा केली. आमची आई मला आता तुम्हाला कृष्णाला देते. कोण काय काय, कोण भाव पोरं पाहिजे म्हणजे भावली देते, कोण गाय देते, कोण तुमचं कृष्णाचं मूर्ती देतात. हे सगळं देत राहतात. तसं ही पूजा केली, पंचगौरीचं पूजा केली. मग काय थाटामाटाने म्हणले, पूजा मांडते वेळी थाटामाटाने मांडावं लागतंय. पूजा करावा लागतंय, आनंदाने करावा लागतंय, प्रेमाने करावा लागतंय. मुलाचं लग्न लावते वेळी तुमच्या खाण्यावर तुमचं ध्यान नसतो, पिण्यावर ध्यान नसतो. कोण आले कोण गेले ते बी तुम्हाला शुद्धीवर नसतात. स्वतःच्या पोटाचं तुम्हाला शुद्धी नसते हो. एवढ्या आनंदात राहतात. कोणाचं लग्न लावते वेळी खरं सांगा, इथं लग्न केलेले आहेत, मग त्यांच्यापासून तुम्हाला काय मिळणार? मिळालं एवढं तो लोक बरं म्हणतील, हे लग्न लय छान झालं, लय चांगलं केलं, संपलं. त्यांचं तुमचं स्वयंपाक चांगलं होत झालं, काना वचनाची भेटी झालं, संपलं तुमचं. परत तुमचं उद्धार करणार कोण आहे? भगवान आहे, पुरुष उत्तम आहे, सद्गुरुनाथ आहे, ब्रह्मदेव आहे, शंकर आहे, ईश्वर आहे. मग असं झाल्यावर म्हटलं
मग डोळे झाकून तिने बसली, पूजा केली, दंपती पूजा केली. दंपती पूजा करावा. आता आमचे 2 दंपती झाले. आता उद्या तुझ्या सुनाचं दंपती घालायचं आहे. मग हे आणि दंपती असं असावं, तुम्हाला वाटतंय आमचं करत नाही, म्हणजे कायमचं असावा. एकदा आम्ही दंपती म्हणून धरलं ना, मग त्याने कायमचे त्याने यावं. मग ते दंपती डोळे झाकून बसली. फुलाचे हार चांगले आणावं, फुलासारखं प्रसन्नता असावा, सुवर्णासारखं तेज असावा तोंडावर. सुवर्ण वस्त्रदान, या वस्त्रावर जितके तुमचे धागे आहेत तितके वर्षेपर्यंत विष्णू लोकाचा तुम्हाला वास मिळतो. असे पुष्कळ दान धर्म. गंगा स्नान केलं म्हणजे गंगा, गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरायू असे पुष्कळ काय गंगा आहेत. ते गंगा भगवंताच्या डोक्यावर आहे. मग त्या भगवान शंकराचं तुमच्यावर कृपा होतो गंगा स्नान केल्याने. कृष्णा, भीमा हे सगळे गंगा आहेत, पुष्कळ गंगा आहेत. आंघोळ करते वेळी आंघोळ करू नका, गरम पाण्याने आंघोळ करू नका. का? ह्या महिन्यामध्ये कार्तिक मासामध्ये देव लोक पाण्यामध्ये लपलेले असतात, म्हणून गरम पाणी तापवून तुम्ही आंघोळ करू नका. ते देव मेल्यावर मग तुम्ही ध्यान कोणाचं करणार? तुमचं शारीरिक सुख बघितलं का देव मरून जातात म्हणून बघितलं? हे 3-4 महिन्यामध्ये थंड पाण्याने आंघोळ करा. श्रावण तुमचं, कार्तिक तुमचं, दीपावली, दसरा असे 2-4 महिन्याचे श्रावण, या 4 महिन्यामध्ये गरम पाणी घेऊ नका. कशामुळं? देव लोकांनी त्या समुद्रामध्ये दडलेले आहेत, लपलेले आहेत. जलंधराला भिवून कुठं लपलेत त्याने? आता कार्तिक मासामध्ये समुद्रामध्ये लपलेले असतात. काटा मोडलेलं पाणी घ्या, पाण्याने आंघोळ घ्या. मग म्हटलं असं डोळे झाकून बसली. मग डोळे झाकून बसल्यावर दुर्वास महर्षी आली. काय ग पोरी? दुर्वास महर्षी आशीर्वाद दिले, तुला नवरा चांगला मिळतो. मग डोळे झाकून बसली. मग एक साधू रूपामध्ये आले. तुला काय हवा? शंकर नवरा हवा. मग शंकर नवरा हवा. मग शंकराच्या त्याला तुला नवरा कसला हवा म्हणून विचारले. कोण? ते साधू. मग त्या शंकराशी तिचं लग्न झालं. नवरा असावा, इच्छा पूर्ण करणारा असावा, एक पत्नी एक वचनी असावा, आणि पिजोडा नसावा, खाणारा नसावा, आणि दान धर्म करणारा उदार असावा. याप्रमाणे पार्वतीचं व्रत. मग पार्वतीलाच गौरी म्हणून नाव आलंय. तिला काय नाव आलंय? मग 5 प्रकाराने. आता तिचं भूलोकामध्ये जन्म होतो. कोणाचा? पार्वतीचा. 5 नवरे होते तिला. ते पुढे येणार आहे गोष्ट. मग आता बघा, म्हणून गुरुला बघून आपण मत्सर करू नये. गुरुचं वैभव बघून त्यांच्या बरोबरी करू नये. आता गुरुला हजारो हात आहेत. गुरुला देणार किती हात आहेत? 1000 हात आहेत. आणि गुरु कशामुळं होतो? जगाला उद्धार करण्यासाठी होतो. म्हणून जगातले सगळे लोक गुरुला मदत करतात, सहाय्य करतात आणि गुरुला पूजा करतात. गुरु चंद्रासारखं तो वरदेश्वर असतो. म्हणून गुरुचं तुम्ही विघ्न करू नका. गुरुचं मत्सर धरू नका. गुरु सारखं व्हावं म्हणू नका. मग साधं सुद्धा स्त्रीचं मत्सर केलं तर काय होतंय बघा. आणि गुरुचं मत्सर केल्यावर, गुरुचं टिंगल केल्यावर
मग काय आपलं गती होतं याच्यावरून तुम्हाला सांगलं. कुणाचं मत्सर करायचं नाही. गुरुचं ऐश्वर, गुरुचं कीर्ती, गुरुचं वैभव, गुरुचं सुख, गुरुचं शरीर बघून आनंदित व्हावं. कसं वाटावं तुम्हाला? आनंदित. नाहीतर रोग येतात, नाहीतर लक्ष्मी नाहीच होती. आणि तुमच्या संसारातले बडे गुरु पुढं सांगू नका, मग दग्ध होते. आम्ही संसार खोट म्हणून सांगतो आणि हे खरं म्हणून आमच्या पुढं मांडतय. मग हे तुम्हाला का सांगतो? संतांचं, गुरुचं, ब्राह्मणाचं, राजाचं कधीही वैर करणे, बरोबरी करू नये. ईश्वराचा हे बरोबरी करायचं नाही. राजा जगाचा परिपालन कर. श्रीमंत कुणाला म्हणावा हे तुम्हाला प्रश्न सांग. एक 10-20 हजार लोकांना जेवण घाला, 10,000 लोकांना वाटलं पाहिजे, 10,000 लोकांना काहीतरी दिलं पाहिजे आणि स्वतःही खाल्लं पाहिजे, त्यांना श्रीमंत म्हणावा. स्वतःचं पोट भरून घेऊन स्वतःच राहणं म्हणजे श्रीमंत नव्हं. हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. ब्राह्मणाला सांभाळावा, संताला सांभाळावा, गुरुला सांभाळावा, गोर गरिबांना सांभाळावा, भिक्षुकांना सांभाळावा. कोणाला आम्ही आता राजा म्हणतो? मोदीला म्हणणार का नाही? आता मोदी साधू लोकांना सोडणं, रक्षणा करायचं, गोरगरिबांना. राजा त्याला का म्हणतात हे लक्षामध्ये घ्या. सर्व प्रकारच्या जातींना, सर्व आश्रमातल्या लोकांचं तो परिपालना करतो म्हणून त्याला राजा म्हणतात. आणि देव 4 आश्रमातल्या लोकांना, 4 जातीच्या लोकांना, सगळ्यांना साधू संत देव समान पाहतो म्हणून त्यांचं पूजा होते. तुमचं पूजा का होत नाही हे लक्षामध्ये घ्या. आम्ही श्रीमंत आहे, तुझे पोरं बाळे तू खातो, तुझं घर तू खातो, तुझ्या घरातले लोक खातात. जगाला वाटतो का? श्रीमंत कुणाला म्हणावा हे लक्षामध्ये घ्या. दुसऱ्याला वाटतो, स्वतः खातो. देवाला, ईश्वर कुणाला म्हणतो? जगाला सांभाळतो. 4 आश्रमातल्या लोकांना सांभाळतो, 4 जातीतल्या 18 जातीतल्या लोकांना सांभाळतो. सर्व्याच बाजू घेतो म्हणून त्याला महाराजा म्हणतात, महाराज म्हणतात आणि ईश्वर म्हणतात, संत म्हणतात. म्हणून आपण त्यांच्यासारखं वागायला जाऊ नका आणि त्यांचं मत्सर करू नका. तुमचं माहेर सोडलं, कुणासाठी सोडलं? नवऱ्याचं साठी, नवऱ्याच्या पोरावासाठी. हे वैराग्य आहे का? एकाला सोडलं, एकाला धरलं. आणि ईश्वर कुणाला सोडत नाही आणि कुणाला सगळ्याला धरतो आणि सगळ्याशी राहतो. मग तेव्हा तुम्ही कुणाचंही मच्छर करू नये. कुणाचा? ईश्वराचा, गुरुचा, साधू संतांचा, ब्राह्मणाचा, गोर गरिबांचा. ईश्वर करतो का? साधू करतो का? रोगी लोकांचा काही त्यांना करत नाही. देव सगळ्यांना सांभाळतो. आपण रोगी असेल तर लांब, निरोगी असेल तर जवळ, गोरगुंट असेल तर प्रेमाने, चांगले स्वच्छ कापडे असले ना त्याच्याजवळ जातो आणि फाटके तुटके असलो तर त्यांना लांब ठेवतो. हे ईश्वराजवळ आहे का? ईश्वराजवळ नाही. म्हणून ईश्वर, देव, साधू, संत, गुरु हे सगळ्यांचं सांभाळ करतात म्हणून त्यांना मोठं नाव आलेलं आहे आणि ते पूज्यक आहेत. मग असं राजा असतो. वीर भाऊ राजा, त्यांची बायको मधुमती आणि मंडण प्रधानी, मंडणाची बायको गुणवती. मग संबंध कारोबार मंडण मंत्रीच राजाचं कारोबार करत होता. आणि त्यांची बायको मधुमतीवर लई प्रेम होतं. कुणाचं? त्या राजाचं. तिच्यामध्ये नेहमी मग्न राहू नका.
विषयामध्ये मुलावर, मुलीवर, नातवंडावर आणि बायकोवर एवढं तुम्ही मंत्रमुग्ध राहू नका, मग नरकाला जावं लागतंय. करा संसार करा, परंतु ईश्वराचं चिंतन करा, असं एक ग्रंथ सांगतो. मग ते बायकोवर इतकं फिदा होत. राज्य कारभाराने सगळ्या प्रजाला सगळं सांभाळणार कोण? मंडन, मंत्री. मधुवतीचा राजा, गुणवतीचा नवरा कोण? मंडन. मग असं सुंदर राज्य चालत होतं. मग अधिक मास आला. अधिक मास आल्यावर वीर भाऊ राजा ची बायको मधुमती, मग नवरा तिच्यावर प्रेम करू लागला. नवरा तिच्यावर प्रेम करू लागला. काय हवं ते आणून देऊ लागला. पातळ पाहिजे पातळ, दागिना पाहिजे दागिना, खाणं पाहिजे खाणं, प्यायला पाहिजे पेणं. हे सर्व बायकोला इतका आईस मध्ये ठेवला. मग ते मंडन हे सगळं राज्य बघणार. मग मध्ये कार्तिक मास आला. कार्तिक मास आल्यावर मग गुणवती, अजून 2-3 दिवस अधिक मास आहे. बघा सौंदर्य कोणाचं वाढतं, तेज पुंज कोण होतात आणि निरोगी कोण राहतात. आता ह्या गोष्टीवरून तुम्ही नीट निरखून मन देऊन ऐका. मग माझं पाय दुखलं, माझं गुडघा दुखलं, माझं हात दुखलं, माझं डोकं दुखलं, मला संडास लागलं, मला दुःख झालं, मी दवाखान्यामध्ये गेलं, असं म्हणत बसण्यापेक्षा ईश्वर दिल्याला ध्येया, ईश्वराचं सेवा करा आणि गुरुचं सेवा करा. त्यांना सांभाळा, खाऊ घाला, पेऊ घाला, त्यांचं रक्षण करा. त्यांच्यामध्ये तुम्ही अडकून पडू नका. काय पडू नका? अडकून पडू नका. मग गुणवती सहज राणीकडे गेली. मधुमतीला म्हटली, ताई आता बघा ताई, आता अधिक मास आलेला आहे. अधिक मास आलेला आहे. मग ध्यान, धारणा, पूजा, पाठ चाललेला आहे. मग आपण दोघी मिळून आपण पूजा करायचं, पाठ करायचं, गंगा स्नान करायचं. तुमच्या मुलीला तर तुम्ही सुधारत नाही, तुमच्या मुलीला तर सुधारा. दत्तूबाई आपण बी सुधारती, लोकांनाही सुधारायला लावते. तुम्ही सुधारत नाही आणि तुमच्या मुलीवाचं कल्याण कसं होणार? तुम्ही बी सुधारा आणि तुमच्या मुलीवाला सुधारा, आजूबाजूच्या लोकांना सुधारा. त्या बाईचं गुण घ्या तुम्ही. काय घ्या? ते गुण घ्या. मग तेव्हा काय झालं? मग ती आयटीनं म्हणली, अगं कोण दरिद्री आहे, कोण दरिद्री आहे? ज्याच्याजवळ पैसा नाही, ज्याच्याजवळ धन नाही, ज्याच्याजवळ द्रव्य नाही. आणि जे आयटी मध्ये ते लोक अधिक मास करावा टोचून बोलणारी. कुणाला? त्या बाईला, मंडणच्या बायकोला. म्हणून असं टोचून बोलू नका. बघा याचा परिणाम काय होतंय उद्या. मी महाराणी आहे, प्रजाचं पालन करतो माझा नवरा, आणि माझा नवरा माझ्यावर फिदा आहे, आणि मला 2 मुलं आहेत, माझं रक्षण करतात. मी चक्रवर्ती राजाची बायको आहे. जे दरिद्री आहेत, ज्याच्याजवळ जे नाही, ज्याला जे मिळत नाही, ते लोक करावा. काय करावा? अधिक मास असं टोचू लागलं. कुणाला टोचून बोलाली? गुणवती.
ते वीर भाऊ राजा इतकं पत्नीवर लुब्ध होता. मग ही बाई अधिक मास करू लागली. मग तिला अगं बायकानो, आजूबाजूच्या बायकानो, काय महाराणी, अगं ते आमची मंत्रीची बायको ध्यान, धारणा, पूजा, अधिक मासामध्ये सामग्री, अन्नदान, वस्त्रदान सगळ्या प्रकारचं दान करू लागली. माझ्या नवऱ्यावर, नवऱ्याच्या जीवावर, माझ्या राजाच्या जीवावर जगू लागली. आणि तिने हे सगळं करू लागली. तिने स्वर्गाला गेली म्हणून ते तुम्ही बघा डोळ्याने आणि ते येऊन मला सांगा म्हणते. टोचू लागली कोणाला? मधुमती गुणवतीला टोचून बोललाली, ठोमण्या देऊ लागली. कळतंय का? हा, ठोमण्या देऊ नका कुणाला. त्यांनी स्वर्गाला जाणार हे सगळं करून ते कुणाच्या नावावर जगू लागली, कुणाच्या नावावर आईट मारती, कुणाच्या नावावर उपभोग घेऊ लागली. तिने आता स्वर्गाला जाणार आहे अधिक मास करून, नियमाने पूजा करून, गंगा स्नान करून, सर्व प्रकारचं दान धर्म करून तिने स्वर्गाला जात्याळी. मला बी थोडं सूचना द्या ग म्हणून टोचून बोलती. कोणाचं निंदा करू लागली? महात्मा आहे का ती बाई? कोण? गुणवती. बरं, अधिक मासाचं तिने काय कराली? आचार विचार हे सगळं करू लागली. मग तिचं तेज तेज पुंज दष्ट पुष्ट गरगरीत ध्येय शरीर. मग डोळ्यामध्ये काजळ घातल्यासारखं, तुला जे होटावाला लाली लावल्यासारखं, भांगामध्ये तुमचं काय घालते ते शेंदूर घातल्यासारखं, इतकं तेज पुंज झाली. तुम्ही वाळून कशाला जातात सांगा बरं? कशाच्या? अधिक मासापासून तिने निष्ठेने करू लागली. तुम्ही केलं म्हणून मी करायचं, मी करायचं नाही. गुरु सांगितलेलं तुम्ही ऐका. आता नारायणाची गोष्ट कोण ऐकलंय? नारायण सांब ऐकला, नारायणची बहीण ऐकली, सर्व त्याग केले म्हणून त्यांना गोलोकांना त्याने गेले. तुमचे पोरं बाळ, तुमचा संसार, तुमचा पैसा गोलोकाला घेऊन जात नाही. भूलोकामध्ये तुम्हाला सुख नाही. हाय काय? एवढं आहार करते वेळी आनंद वाटतो, झोपण्याच्या ठिकाणी आनंद. काय तरुण वयामध्ये तुम्ही मैथुनाच्या ठिकाणी एवढं सुख मानलं असेल. बरं, हमेशा दुःखच आहे का सुख आहे? दुःख आहे का सुख आहे? मैथुनाच्या ठिकाणी एवढं सुख मानते. आणि जेवत्या वेळी जिभीचं चव ना एवढं 1-2 मिनिटच्या, 10 मिनिट चव. ते पोटात गेलं तर त्याचं पोट फुगलं. रंटेक्स घ्या, जेलेशन घ्या, गार पाणी प्या, दूध प्या. मग
दुःखी भांडणं करून कोण तर आपल्या राजवाड्यात आलं तर आम्ही नटून सजून येतो का? ही नटून सजून येवलेले. भांगामध्ये काय घालती? शेंदूर. डोळ्यामध्ये काय घातली? काजळ. नाकामध्ये काय घातली? नत्त. आणि भरजरी शालू नेसून माझ्या पुढं नटून ससून आली. या बोडका मला हाकला. अगं देवधर्म करणाऱ्याच तेज पुंज, चेहऱ्यावर तेज पुंज असतो, टवटवीत दिसत्यात. हे देवधर्माचं ताकदच तसं असतंय. मग हे सगळं झालं. मग तिला हाकलून द्या. मग राजा तिच्यावर फिदा होता. मग मंडन मंत्रीला आणि गुणवतीला तुरुंगाचा वास तुरुंगामध्ये घातले. हो, पहिलं बी सत्यवान लोकांना निंदा करणारच होते, तुरुंगामध्ये घालणार होते, छातीवर धरून कपडा धरून मारणारे होते. आणि सज्जन लोकांना दुर्जन लोकांचा ताप असतोच. मग तुरुंगामध्ये घातले. मग ही हात पाये आजारी, दुःखी, दीन, उठता येईना, बसता येईना. असं करून घेऊ नका. सद्गुरूच शब्द वलांडायचं नाही. मग तिने व्याकुळ होऊन निरसत्व होऊन गादीवर पडली. सगळं त्यांचं देश घाबरलं, राजा घाबरला. मग ह्या बाह्यांना पुण्यवान लोकांना तुरुंगामध्ये घातल्यावर मग आता महिनाभर झालं. ते कसं आहे काय नाही. माझं राज्य, माझी बायको आडवं पडली, पलंगावर घाटवर पडली आणि राज्यातले लोक उदासवाडी झाले. मी दुःखी आहे. त्या लोकांना तुरुंगामध्ये घातलं, काय झालं काय नाही म्हणून हा राजा जातो तिथं कोणाला भेटायला. बायको तर चांगला असावं, नवरा तर चांगला असावं, मग संसारामध्ये सुख मिळतो. नाही तर संसारामध्ये सुख मिळत नाही. या बाईचा नवरा गेलं, परंतु जाऊन मार्गाला लावला का नाही? त्यानं ध्येय केव्हा सोडला? हे 3 गोष्टी तू चालवल तरच ध्येय सोडतो. 12च्या आत तो गेला मनुष्य. तसं तुम्ही काय असे काही करावे. काळाने पुसू नये, काळाला पुसता येऊ नये म्हणून काळाने देखील रडू नये. 6 महिना थांबला हिचा नवरा. 6 महिने थांबलं का नाही? आणि जेव्हा मी परवानगी दिलं तेव्हा ते ध्येय सोडले. हे अनुभव आहे का नाही तुम्हाला? लिंबाच्या पाण्यावर होता. मग माऊलीच आज्ञा मुलाने सुनने शिरवंदन केले, शीर्षवंदन केले, मानले. मग सासऱ्याच्या कानामध्ये जाऊन तिने फुंकले. मग ध्येय 11-12ला ध्येय सोडलं. ते आता माझं चिंता गेलं. मग हे तुरुंगामध्ये गेला राजा. असं कोणतरी पुण्यवान असावा. मग पुण्यवान असावा. मग तेव्हा काय झाला? ते बाई भरजरी शालू नेसल्याली, डोळ्यामध्ये काजळ. अहो तिथं बी तिने नेम करू लागली. कुठं? तुरुंगामध्ये देखील. देवाने आम्हाला काय चांगलं केलं? गुरुने काय चांगलं केलं? काय चांगलं ठेवलंय? कशाला करायचं? मग खपा. मग तेच खरं म्हणून बसा. ती बाई भरत्या शालू नेसली, दागिना, डोळ्यामध्ये काजळ, भांगामध्ये सिंदूर, कपाळावर चमकीचं कुंकू, सुंदर. हे तुम्ही काही पुरवठा केला नाही. कुठं तुरुंगामध्ये करता येते का? तुरुंगामध्ये करता येत नाही. तरीही तिने तेज पुंजवान म्हणून काजळ लावी, कुंकू लावी, टिकळा लावी. लोका देवाजीचं संग नाही, रंग पडला फिक्का. म्हणून साधू संग, गुरु संग, गुरु सेवा तुम्ही विसरू नका.
म्हणताना तू थोडं पाणी मंत्रून दे, थोडे तिला भस्म लाव. कुणाला? मधुमतीला. कोण? गुणवती. म्हणून भक्ती करणाऱ्याला, देवदेव म्हणणाऱ्याला त्यांचं बरोबरी आपण कधीही करू नये. देवच तुमच्यावर मोडून पडतो. काय? देव देखील तुमचं कल्याण करत नाही. या बाईला अनुभव आहे. किती वेळ आला तुम्ही माझजवळ? मी गेले का? नाही गेले. ते राहू दे, तुला माहिती, मला माहिती. गेलो नाही आम्ही. गुरु चांगलं चाललं ना, शिष्याने मिळकला ना, मग तो शिष्याचं खराब होतो. शिष्य चांगलं वागून गुरु मिळकला ना, गुरुचं खराब होतो. हे शास्त्र आहे हो. म्हणून गुरुचं बरोबरी, गुरुचं ऐश्वर, गुरुचं संग, गुरुचं सगळं बघून आपण खालीवर होऊ नका. मग तिने भस्म लावली, पाणी मंत्रून दिली. दिल्यावर ताबडतोब उठून बसली. कोण? मधुमती. उठून बसल्यावर मग तवा म्हणाली, बरं वाटतं का ताई? म्हणाली, बरं वाटलं ग, तुला दर्शन घ्यायला. मग आता मग राजाला म्हणले, आम्ही दोघं बी अधिक मास करतो, अजून 7 दिवस आहे, अधिक मास करतो म्हणून दोघं त्याने. तसं तुम्ही करा. आम्ही 2 दिवस येतो, आम्ही 3 दिवस येतो, 4 दिवस येतो, आणि अर्ध प्रवचन संपलं का, गोष्ट संपलं येतो असं म्हणू नका. हाच नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या. हाच नेम आता न फिरे माघारी. जे नेम धरलं ना, हे नेम माघारी फिरू देऊ नका. आज मधुमतीच मग त्याने दोघं करू लागले आता अधिक मास. उद्या काय आहे त्याचं आपण उत्तर. श्री जगद्गुरु सिद्धार्थ स्वामी महाराज की जय. सद्गुरु माधवप्पा महाराज की जय. सद्गुरु सुषमा माता की जय. सकल साधु संत महाराज की जय. जया जगम पार्वती पतेश्वर महादेव. श्री सिद्धेश्वर महाराज की जय. श्री शरणेश्वर महाराज की जय. श्री सिद्धम कृष्णादेप्पा महाराज की जय. श्री नरसा विठ्ठल की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भारत माता की जय.
पूजा का